कोणत्याही पॉइंटवरून लूपमध्ये एंट्री करू शकतात. यामुळे फक्त ट्रॅफिकच नाही तर त्या पूर्ण सर्कलच्या आजूबाजूला कमर्शियल डेव्हलपमेंटचा एक मोठा पट्टा तयार होतो. क्या बात आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असं नवीन नेटवर्क तयार होत असताना इकडे राजकारणात मात्र जुन्याच नेटवर्कची नव्याने बांधणी सुरू आहे. बारामतीची पोटनिवडणूक, बरोबर? अगदी बरोबर. जानेवारीत अजित पवारांच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर आता बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध पोटनिवडणूक होत आहे. हो, आणि तिथे तर खूप मोठा ट्विस्ट आहे. आहे ना. काँग्रेसने एक विचित्र अट टाकलीये. विमान अपघाताची FIR महाराष्ट्रात नोंदवली तरच ते आपला उमेदवार मागे घेतील. मला कळत नाहीये, FIR आणि निवडणुकीचा काय संबंध? संबंध थेट ज्युरिस्डिक्शन म्हणजे अधिकार क्षेत्राचा आहे. जर FIR महाराष्ट्रात नोंदवली गेली तर तपासाची सूत्रे आणि कायदेशीर कंट्रोल इथल्या प्रशासनाच्या हातात राहील. म्हणजे हे सगळं कंट्रोलसाठी आहे तर. येस, हे फक्त एक निवडणूक जिंकण्याबद्दल नाहीये, तर भविष्यात या हाय प्रोफाईल अपघाताच्या तपासाची दिशा कोण ठरवणार यावर कायदेशीर नियंत्रण मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे एक प्रकारचं प्रेशर टॅक्टिक आहे तर हे. अत्यंत प्रभावी प्रेशर टॅक्टिक. बापरे. आणि या राजकीय प्रेशर गेमच्या मध्येच दिल्लीत एक मोठी घडामोड झालीय. शरद पवार आणि रामदास आठवले यांनी व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते राज्यसभेत शपथ घेतली. हो, ही पण खूप महत्वाची पॉलिटिकल मूव्ह आहे. पण मला एक सांगा, आता हे दोन्ही इतके सिनियर नेते पुन्हा राज्यसभेत गेल्याने एक्झॅक्टली काय बदलणार आहे? कसे, राज्यसभेत फक्त भाषण होत नाहीत. तिथे देशाच्या धोरणांवर पडद्यामागून अत्यंत महत्वाच्या वाटाघाटी होतात. म्हणजे जे डायरेक्ट दिसत नाही ते. बरोबर. या दोन नेत्यांची तिथली उपस्थिती म्हणजे महाराष्ट्राच्या प्रादेशिक राजकारणाला थेट राष्ट्रीय निर्णय प्रक्रियेत एक मोठा बफर मिळणं. अच्छा. कोणतंही बिल पास करताना किंवा थांबवताना यांचं नेटवर्क आणि दिल्लीतील अनुभव खूप मोठा इम्पॅक्ट तयार करतो. अगदी स्पष्ट झालं आहे. राजकारणाच्या या खेळातून बाहेर येऊन आता जाता जाता एका वाक्यात मार्केट अपडेट. नक्की. जागतिक अस्थिरतेमुळे जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्याचे दर थोडे खाली आलेत, पण चांदी मात्र एकदम स्टेबल आहे. हो, कारण इंडस्ट्रीमध्ये चांदीचा भौतिक वापर जास्त असल्याने तिची इंडस्ट्रीयल मागणी कायम स्थिर राहते, हेच यातून दिसतं. बरोबर. तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी. पण शेवटी एक विचार मनात घोळतोय. काय तो? आपण नवी मुंबईत करोडोंचे हायटेक मेट्रो सर्कल उभे करत आहोत, पण त्याचवेळी कॉलेजच्या ग्राउंडवरची एक साधी बास्केटबॉल फ्रेम आपण सुरक्षित ठेवू शकत नाहीये. खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. हो ना. विकासाचा आणि मानवी सुरक्षेचा हा समतोल नेमका कसा साधायचा याचा विचार नक्की व्हायला हवा. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच. आपण पुन्हा भेटूया आणखी एका नव्या विषयाच्या मुळाशी जाण्यासाठी.